एवढं सगळं बोललायस की ह्यांच्या समोरच? ओ कम ऑन जानवी, लेट्स फेस इट. तो म्हणतोय त्यात तथ्य आहे. त्रास होणार, तुला त्रास होताना बघितलंय मी, आणि ती सिच्युएशन पुन्हा निर्माण होणारच नाही असा खोटा दिलासा तू किती दिवस देणार आहेस स्वतःला? त्रास होणार आहे हे एकदा गृहीत धरलंस ना, मग तुला स्ट्रॅटेजी ठरवता येईल. हो पण मग तेच म्हणते ना मी बोलते आईशी. ही स्ट्रॅटेजी वर्क नाही होणार. मला नाही असं वाटत. मी बोलते आणि त्यांना पटेल असं वाटतंय तुला? की बाबांना पटलंच ना. जानवी, तुझी आई आणि बाबा यांच्यात ना खूप फरक आहे. पळून जाऊन लग्न करणं हा विश्वासघात आहे. आणि मुळात असं करायची गरज काय आहे? अरे आई आहे ती पिंट्याची. हा कदाचित थोडी कुरकुर करेल ती, पण शेवटी मुलाच्या सुखापलीकडे काही नसतं आईला. आपल्या आईला आहे. काय? स्वतःचं सुख. हो ताईडा, तिला जे हवं असतं ना त्यासाठी ती काहीही करायला तयार असते, कारण तिच्यासाठी तेच महत्वाचं असतं. आई आहे तुझी ती पिंट्या. म्हणूनच तर सगळ्यात जास्त ते मला माहिती आहे ताई. एक मिनिट ताई. नाही, मी एक सांगू, राग मानून घेऊ नका, पण अशी मम्मी कुठंच नाही पाहिली मी, बर का? नाही म्हणजे आमच्यात बी आया पोरांना मारत्यात, वरडत्यात, पण रोहण्याची आई म्हणजे एकदम फुल ललिता पवारच आहेत. सॉरी, ती अचानक ललिता पवार म्हणाली म्हणून हसू आलं. एक मिनिट, तुम्ही तिघही आता एका बाजूला आहात मला माहितीये, पण मला असं वाटतं की लग्न ही गोष्ट अशी आहे ना की ज्यात सगळ्यांची राजी खुशी असावी. आणि आई बाबांना दुखवून आणि असं फसवून मला नाही. या केस मध्ये फक्त आई. तेच श्री, तू आता समजून घे ना. नाही जानवी, तू जर बाबांना काउंट करत असशील ना तर पिंट्या 100% दोषी ठरतो, आणि जर तू बाबांना काढून टाकलंस ना तर पिंट्याचा दोष 5% सुद्धा उरत नाही. मावशी, तुम्हाला खरंच असं वाटतं? श्री, तू हे बोलतोयस आई बद्दल? जानवी, मी आई बाबतीत हळवा आहे, मूर्ख नाहीये. आणि प्रत्येक आई ही सारखी नसते. अगं, प्रत्येकाच्याच वाट्याला काही श्यामची आई नाहीये. समोरची व्यक्ती अगदी जरी स्वतःची आई असली ना तरी ती व्यक्ती म्हणून कशी आहे हे पाहता आलं पाहिजे ना. श्री, तू आता प्लीज जरा गप्प बस. ताईडा सॉरी, पण भाऊजी बरोबर बोलताय. पिंट्या, पळून जाऊन लग्न करणं हा ऑप्शन मला मान्य नाही. तर मग हे लग्नच नाही होऊ शकत. श्री, काय चाललंय तुझं? तू कशाला उगाच काहीतरी भरवतोयस त्याच्या डोक्यात? आणि मी तुला सांगितलंय ना, तू जरा शांत राहा, मला बोलू दे. हे बघ पिंट्या, आई कशीही असली ना तरी तिचा जीव आहे तुझ्यावर. अगं हो ना, पण म्हणून ती माझ्या मनासारखं मला करू देईल असं नाही होत. अरे पण मी आहे ना, आपण दोघं मिळून वर्कआउट करूया ना, सगळं नीट होईल. हे बघ, आता उद्या विसर्जन झालं ना की मी लगेच बोलते आईशी. सुनीता, तू नको काळजी करूस, आई ऐकेल. अगं, तुम्हाला फक्त लग्न नाही, संसार करायचा आहे, आणि संसारात सासरची सगळी मंडळी येतात. आज जर आईला डावलून लग्न केलंस ना तू तर तुझ्यासाठी सगळं अवघड होऊन बसेल. आणि शेवटी पिंट्यापेक्षा जास्त डील आईशी तुला करावं लागणार आहे. हे बघ पिंट्या, मी आईच्या स्वभाव दोषाकडे कानाडोळा अजिबात करत नाही. मला माहितीये ती थोडी विचित्र आहे. अरे म्हणूनच मी म्हणते की तिच्या मर्जी विरुद्ध जर हे लग्न झालं ना तर सुनीताचा सगळा पुढचा प्रवास अवघड होऊन बसेल. अगं, तुझं जगणं अशक्य होऊन बसेल त्या घरात.
आता तुम्हाला कदाचित माझं म्हणणं पटणार नाही, कारण श्रीने दाखवलेला इन्स्टंट उपाय तुम्हाला खूपच चमकदार वाटतोय. पण मी पुढचा विचार करते. तुम्हाला ना सगळ्यांना एकत्र त्या घरात राहायचंय. पटतंय का तुम्हाला? अगं मला पटतंय तुझं सगळं आणि माझा विश्वास आहे तुझ्या. माझा मग आता आईला समजावणं ही माझी डोकेदुखी समजा आणि तुम्ही निश्चिंत व्हा. कळलं का? हॅलो, हा रे पक्या, काय झालं? अरे नाही, अरे येते ना मी. आता आपला बाप्पा जाणार आणि मी विसर्जनाला नाही येणार असं होईल का? हो येते लगेच येते. हा ताई, मी निघू का? मला विसर्जनाची तयारी करायची आहे. खरंच लई डोकं हलकं झालं बघा. आता विसर्जन एकदम दणक्यात होणार आहे बघा. तुमच्यावर आणि बाप्पांवरती हवाल ठेवीन. रोन्या, निघू का मी? थांब जरा, आम्ही सोडतो तुला. माझ्याकडे काय बघतेस? चालन का तुला? मुंबई सोडताना विचार केला होतास का? तेव्हा तर तूच मला सोडलं होतंस. मी कशाला करायचा विचार? तायडा, हिच्यामध्ये आणि आईमध्ये एकच गोष्ट कॉमन. दोघी स्वतःचा शब्द जरा खाली पडू देत नाही. घरी आल्यावर कसं काय होणार आहे ना कुणास ठाऊक. मला तर काय वाटतं माहितीये का, मी आणि बाबा आम्ही दोघं फक्त टेबल टेनिसची मॅच बघत बसणार. काय गरज होती जान्हवीला इतके तडफडत रात्री जायची? बेबी शांत हो तू. काय शांत होऊ आई? आतापर्यंत मीच मनावर कंट्रोल करत आली आहे. का तर जान्हवीला त्रास होऊ नये म्हणून. एक चकार शब्द बोलत नाही मी. परवा त्या ड्रायव्हर वरून किती बोलला मला श्री. मला माणसं टिकवता येत नाहीत म्हणे. किती मनाला लागलं माहितीये मला आई. तरी सुद्धा मी गप्प बसले. का तर जान्हवी प्रेग्नेंट आहे, तिला त्रास होऊ नये म्हणून. राग गिळून टाकला मी ज्या माणसाला काढलं होतं त्याच माणसाला परत श्रीनी कामावर ठेवलं. तरीही मी काही बोलले नाही. म्हटलं जाऊ दे. पण आम्ही जाऊ दे म्हणून गप्प बसतो, त्यांचं वाढतच चाललंय. बरं श्रीची फूस आहे ना तिला, आम्ही काही बोलू शकत नाही. आणि त्याला माहिती नाहीये का तिची आई आणि भाऊ काय लायकीचे आहेत ते? आणि तिच्या भावानेच तोंडाला काळं फासलं होतं ना श्रीच्या. तरी सुद्धा इतका पुळका काय आहे त्याला? बेबी तू लिमिट सोडून बोलतीयस. आणि तिच्या माहेरचे लिमिट सोडून वागतायत ते दिसत नाही का तुला? याला काहीच अर्थ नाहीये आई. दर 2 दिवसाआड रात्री अपरात्री तो फोन करतो तिला आणि ही सरळ निघून जाते. बरं त्याला अक्कल नको की आपली बहीण प्रेग्नेंट आहे, तिला त्रास होता का म्हणे, त्याला कळायला नको? तू असंच तणतण करून बोलणार असशील ना तर मी काय बोलणार. आई पण बेबी म्हणते त्यात तथ्य आहे. ती प्रेग्नंट आहे याचं भान नको का ठेवायला? इतकं सगळं घडलं तरी देवाच्या कृपेने सगळं नीट आहे. तर आता विषयाची परीक्षा कशाला बघायची असं वाटतं आम्हाला. आणि तिच्या माहेरच्यांनी अक्कल गहाण टाकली आहे पण आपल्याला कळत नाही का? याच्यावर आपण काहीच बोलणार नाही आहोत का? मी बोलते जान्हवीशी. नुसतंच बोलू नकोस, ठणकावून सांग तिला. बास झालं माहेर प्रेम, आता बाळाचा जरा विचार कर. तू जे ठरवलंयस ना ते तू लक्षात ठेव. मी जान्हवीशी बोलते. मी लक्षात ठेवलेलंच आहे. बेबी पण उद्या विसर्जनाला जान्हवीच्या आई येतील तेव्हा सांभाळ हं. उद्या काय येत आहेत त्या? अगं आपण त्यांना उशिरा फोन केला नाही का? हे बघ, देवाचं कार्य आहे. आता त्यात भांडण तंटे नको. हं, मला काही वेळ लागलेला नाहीये भांडत बसायला. त्यांना सांग नीट वागायला. त्या नीट वागल्या तरच तू नीट बोलणार आहेस का? टेट फॉर टॅट. मग त्याचा जान्हवीला त्रास झाला तरी चालेल. हा म्हणूनच तर गप्प आहे ना मी. नाही तर त्याच दिवशी नसता का मी माझा 3रा डोळा उघडला. तो कायम उघडाच असतो. फक्त बाळामुळे पापण्या धरून मिटतेस तू.
चुरू बोलायला लागलेस हं, सरू तू. थांब आता बाळ येऊ देत घरात, मग माझा तिसरा डोळा उघडून मी तुला भस्मसात करून टाकते. तोपर्यंत मी लग्न होऊन गेलेले असेल या घरातून. पुरे ए चला ग, उशीर झालाय खूप, आईंना पण झोपायचं असेल. चला 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 चल लवकर. मी काय म्हणते, विसर्जनाला ना तू तुझ्या लग्नाचा विचार विसर्जित का नाही करून टाकत तुझ्या? तुला काय गरज होती त्याला पळून जा असा सल्ला देण्याची? मला जे योग्य वाटलं ते मी केलं. लग्न म्हणजे काय खेळ आहे का श्री? नाहीच ना. म्हणून तर तुझ्या आईनं निवडलेल्या मुलीपेक्षा त्याला जिच्याशी लग्न करायचंय तिच्याशी झालं तर बरं नाही का? अरे पण मग कोण नाही म्हणतंय? तुझी आई नाही म्हणते. तिच्याशी मी बोलणार आहे श्री. त्यानं काही निष्पन्न होईल असं तुला वाटतंय? आम्हाला तरी वाटत नाही. आम्हाला म्हणजे? तू प्लीज पिंट्याला तुझ्यात घेऊ नकोस. पिंट्यानं हे स्वतःहून सांगितलंय मला. त्याला काही कळत नाही. लग्न करायचंय त्याला. मला माहितीये ते श्री. मग त्याला काय वाटतं हे विचारते घ्यायला नको. अरे तो तुझ्या प्रभावाखाली येऊन बोलतोय असं. तो जेव्हा शांतपणे विचार करेल ना तेव्हा त्याला माझी बाजू पटेल. मुळात तुझी किंवा माझी बाजू हा प्रश्नच नाहीये. काय बरोबर आहे ना हा मुद्दा आहे श्री. तुला जे बरोबर आहे असं वाटतंय तेच बरोबर आहे याची खात्री आहे तुला? इंदे फटाफट हात चालव. भाजी आणि पोळी करूनच घेऊया, मी पोळ्या करायला घेते. झालं का सगळं? हो. ए आरती झाल्यानंतर मगच नाश्ता करूया ना? आज उपास आहे. तुला विचारलंय मी. मी तुला नाही सांगितलं, मी माझ्या मनाला सांगितलं. बरं का रे लक्ष्मी कांता, आज उपास आहे म्हटलं. हो हो हो. स्वतःशीच एवढं मोठ्याने बोलायची काही गरज आहे? ते मला ऐकण्याचा जरा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून मोठ्यानं बोलायला लागतं. काही सांग ना ग याला. पुरे रे, सणावाराचा वाद नको घरात. काय बोलतेस आई? बेबी घरात आहे, दुसरं काय होणार मग? वाद नाही तर. याला पण बँगलोरला बघा काही काम आहे का? याला फक्त ती शरयूच झेलू शकते. बघ काय नशीब आहे माझं, मला झेलणारा एक माणूस तरी आहे जगात. तुला जो झेलेल ना. येऊ का? या छान वाटते, अगदी प्रसन्न वाटते. हा, आईंचा फोन आला मला आणि जानू पण ऐकत नव्हती. म्हणाली घरच्या गणपतीच्या दर्शनाला यायचं म्हणजे यायचं. अगदी हटूनच बसली. लेकीचं मन मोडवे ना मला, आणि त्यातूनही ती 2 जीवांची. म्हटलं जाऊ दे, जाऊन दर्शन घेऊन या. आणि या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना भेटता पण आलं ना. बरं झालं तुम्ही आलात. नर्मदा, चहा टाक ना. हो टाकते. आई ऐकलत का, म्हणजे साखर जरा जास्त टाका. हा हो. म्हणजे मला ना तो बिन साखरेचा चहा अजिबात जात नाही हो घशाखाली. खरंच, हे 3 चमचे टाका. आरती झाली नाही का अजून? नाही. सरू, जान्हवीचं बघ झालंय का? हो, एवढा दुर्वा झाला ना की बघून येते. तुम्ही घ्या ना, दर्शन घ्या. हो हो, खरंय. नको, राहू दे. हाताला जरा अशी सवय आहे ना. काय सरू मावशी, बऱ्यात ना? हा, नमस्कार काका.
देवा गणराया, पुन्हा पेंट्यासाठी स्थळ पाठवलंयस तू पंथांकडवी. चांगलंय स्थळ. तर या वर्षी त्याच्या डोक्यावर अक्षता पडू दे बाबा. आणि माझी मात्र सुटका कर या घरकामातनं. पुढच्या वर्षी तुला 101 रुपयांची दक्षिणा देईन. काय सरू मावशी, काही मदत करू का? नाही नाही नको. बऱ्यात ना? आपले आशीर्वाद आहेत. मी पण केली असती काही मदत. मी ना पारायण करायला घेतली आता. माझ्या पेंट्याचं लग्न जमू देत ना म्हणून. तुम्हाला सांगते, काय नक्षत्रासारखी पोरगी आली पेंट्याला सांगून. अगदी लक्ष्मीची लेक म्हणालात ना तरी हरकत नाहीये. हो वा. श्री, तू पिंटाला भलते सलते सल्ले देऊ नकोस. तो लहान आहे, छाप पडते त्याच्यावर पटकन. आणि आईच्या विरोधात जाऊन हे लग्न झालं ना तर सगळं अवघड होऊन बसेल. जान्हवी अगं, पण निदान लग्न तर होईल त्याचं. तुझं काय चाललंय श्री? म्हणजे मला विरोधच करायचा असं ठरलंय का तुझं? अरे पिंट्यासाठी ते कसं योग्य नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न करते मी. तू ते बरोबर आहे हे का समजावतोयस मला? हे बघ, तुला मला साथ देता येत नसेल ना तर श्री प्लीज तू मला विरोध तरी करू नकोस. मी माझ्या आईला खूप चांगलं ओळखते आणि तिला कसं हँडल करायचं हे कळतं मला. हो, पण मग तसं असतं तर आपलं ही डिवोर्स पर्यंत गेलं नसतं. आता हे सगळं काढणार आहेस का तू? पण ते खरं आहे ना? खरं आहे. मग आता भूतकाळ आहे ना तो. पण मग त्यातून आपण काहीच शिकायचं नाही. वर्तमानातही त्याच चुका करत राहायच्या. हे बघ, आपली केस वेगळी होती. पण माणसं तीच आहेत ना. तुला काय वाटतं पळून जाऊन लग्न करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का श्री? तसं नाही होणार आहे. आणि पिंट्याला जेवढा त्रास होतोय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास सुनीताला होईल, कारण ती मुलगी आहे. कळत नाहीये का तुला? तुझं काय जात आहे म्हणा. तुम्ही तुमचं घर सोडून नाहीयेत, तुमची माणसं सोडून नाहीयेत. मुलीला सगळं सोडावं लागतं. मग निदान तिचं नीट स्वागत नको का व्हायला घरात? अरे पुढे काय होणार आहे ते कसं हँडल करायचं हा सगळा नंतरचा प्रश्न आहे. अरे पण ती माप ओलांडून येताना तरी तंटे नकोत ना घरात. कुठलाही धक्का हा माणसाला अपसेटच करतो. जान्हवी, हे फक्त तुझे फंडे आहेत, ते सगळीकडेच लागू होत नाही. मला ना कधी कधी तुझ्याशी कसं बोलायचं हेच कळत नाही. आता सॉरी म्हणून काय होणार आहे? अगं तू रडतीयस का पण? कारण तुला कळतच नाही. मला कळतंय, इकडे मला कळतंय. तू आधी रडणं बंद कर. तू मला समजूनच घेत नाही श्री. जान्हवी, तुला समजून घ्यायचं म्हणजे तुझ्या प्रत्येक होला हो करायचं असं नाही. ठीक आहे, हो नको म्हणूस, पण निदान नाही म्हणू नकोस ना. आता काल तू मला बोलूच नकोस असं म्हणालीस, त्याच्यापुढे मी एक शब्द तरी बोललो का? पण सगळ्यांना कळत होतं तुला काही पटत नाहीये माझं ते. मी या विषयावर पुढे काही बोलतच नाही. झालं, एकतर असं नाहीतर तसं. आता तू बोलू नकोस असं म्हणाले का मी तुला? मग मी काय करू? मी बोललेलं तुला काही पटत नाहीये. अरे मला पटण्याचा प्रश्न नाहीये श्री, पिंट्यासाठी ते योग्य नाहीये. अगं म्हणून तर मी गप्प बसतोय ना. मग म्हणजे मग तू कोशात जाणार? मला तसं नकोय. मग काय हवं तुला? काय हवं सांग. आता सणाच्या दिवशी भांडणं करायची आहेत का आपण? ठीक आहे, भांडूया मग आपण. भांडत नाहीये मी, भांडत नाहीये. तुला मला फक्त समजावता येतं, कधी समजून घेता येत नाही श्री. मी तुला ह्याच्यात असायला हवंय आणि सगळं तुला तुझ्या पद्धतीने करायचं. असं कसं होईल? रडू नकोस ना. श्री, जान्हवी, चला आरतीची तयारी झाली आहे. हो आलोच. अरे वा, छान आहे हा साडी, मस्त. थँक्यू सरू मावशी.
काय ग जान्हवी, काय झालंय? नाही काय नाही काय नाही. आम्ही आलो एका मिनिटात सरू मावशी. बर या. हा चल. ए जान्हवी, जान्हवी तुम्हाला सांगते, माझा पेंट्या म्हणजे ना एकदम सरळ मार्गी. जरा कुठे इकडे तिकडे बघणारा नाही. आईच्या शब्दाबाहेर म्हणून नाही. म्हणजे माझी दोन्ही मुलं तशीच आहेत, तशीच गुणी आहेत. नाव काढलं त्यांनी माझं. अहो संस्कारच तसे केलेत ना मी. हॅलो हॅलो हा हॅलो 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 हॅलो. त्यामुळे होतं काय माहितीये का, की इतकी चांगली वागतात ना की जान्हवी बहुतेक रडत होती.